प्रेक्षक वर्ग आमच्या समेत जुडले गेलेत त्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. जे प्रेक्षक वर्ग रखरखत्या उन्हामध्ये या हिरव्या गालिच्यावरती बसून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, जे शामियाने उभे राहिले गेलेत मैदानाच्या चौफेर त्यामध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील तेवढंच कौतुक करूयात. सॅटर्डेचा दिवस आहे, भरपूर सारे असे क्रीडा रसिक आहेत जे आता ऑफिसला हाफ डे मारून मैदानावरती उपस्थित होणार आहेत. आणि अगदी काही खेळाडू वर्ग आहे जे याच परिसरामध्ये शिपिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतात, काही कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये काम करतात, त्यांनी मात्र आज हाफ डे कंप्लीट करून उपस्थिती दर्शव. हॅलो 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 पहिला चेंडू यावेळेस मात्र बॅकफुट वरती जात स्क्वेअर कटचा मारा, चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने सरसावतोय, 4 धावांसाठी येतोय पहिला चौकार. तर निश्चित स्वरूपाने इथे मात्र आपण पाहतो की धावसंख्येचं खातं मात्र उघडलं गेलं. कौतुक करत होतो आपण क्रीडा रसिकांचं, जे मात्र आवर्जून या मैदानावरती उपस्थिती दर्शवतायत. उद्याचा दिवस या संपूर्ण स्पर्धेचा रजा घेण्याचा दिवस, भरपूर साऱ्या प्रश्नांचा उलगडा उद्याच्या दिवसामध्ये निश्चित स्वरूपाने होणार आहेत. सुपर 8चा जो सामना झाला होता त्याच्यामध्ये मात्र करंजाडे संघाने इथे मात्र बाजी मारली आहे आणि एक पारितोषिक आपल्या नावावरती निश्चित स्वरूपाने अंकित केलंय. त्यांना देखील अभिनंदनाचा वर्षाव करूया. त्याचबरोबर कळंबोली संघ अर्थात स्वर्गीय संभाजी घोरपडे संघ जो परफॉर्म करत होता त्यांच्या विरोधामध्ये त्यांचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करूयात आणि जाऊयात लगेच सामन्याच्या दिशेने. अजून एक चांगला सामना ग्रामीण गटामधला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय की शेट्टू 11 तलोजा त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी गोट. तर जरूर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 4 धावा फलका 5 धावा फलकावरती आल्यात. 4 चेंडूत झाला खेळ समाप्त. गोलंदाज संदेश लेफ्ट ओव्हर द विकेट खोलामध्ये टाकला होता, चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. अप्रतिम असा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा तुमच्या टीम मधला जो पहिला गोलंदाज असतो ना त्या गोलंदाजाचा सदैव तुम्ही पाठीराखण करा, कारण की पहिले षटक टाकणं तेवढं सोपं नाहीये. जेव्हा वेळेला क्षेत्ररक्षणाचं निर्बंध असतं, 30 सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक तैनात केले जातात आणि अशा जोखमीच्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुमचा पहिला गोलंदाज अचूक टप्प्यावरती मारा करतो ना त्यावेळेला मात्र त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव हा झालाच पाहिजे. बॅट इज आउटसाइड एज, हवेमध्ये चेंडू डाईव्ह जरूर लागावला होता, चेंडू हातामध्ये चिपकला देखील होता, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू मात्र हातामधून निसटतोय. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 6 धावा फलकावरती येत आहेत. बिनबाद 6ची सुरुवात, एक संत सुरुवात, एक चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी म्हणावी लागेल आणि संदेशनी मात्र अचूक टप्प्यावरती मारा निश्चित स्वरूपाने केलाय. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, क्षेत्ररक्षणाचे भरपूर सारे निर्बंध या क्षेत्ररक्षणाच्या या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा महत्त्वपूर्ण परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे संदेशने मारा केलाय कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. एक चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या टीमला अर्थातच गावदेवी घोट संघाला संदेशाने करून दिली आहे आणि परिणाम दाखल आपण पाहतोय की अवघ्या 6 धावा फलकावरती आल्यात. तोलजा संघ जो मात्र फलंदाजी करतोय, पाठीराखांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलाय, कधी एकदाचा षटकार आणि चौकारांचा वर्षाव या मैदानावरती सुरुवात होतोय याची त्यांना मात्र उत्कंठा पडली आहे आणि या प्रश्नाचा उलगडा केला जाणार का? नवीन षटक, नवीन गोलंदाजी आणि नवीन प्रस्तुती. इथे मात्र आपण पाहतो की घोट गावाची बॉलिंग मार्कवरती आलेत गोलंदाज रोशन साळुंके. अजून एक उच्चतम धाटणीचा गोलंदाज, व्हेरिएशनवरती सातत्याने भर ठेवणारा हा गोलंदाज, ज्याला मात्र इथं पाचारण केलं गेलंय. मागील 7-8 वर्षांमध्ये ग्रामीण क्रिकेटने जो स्तर उंचावलाय यामुळेच की काय आपण पाहतोय की विविध ओपनच्या क्रीडा स्पर्धा ज्या संपूर्ण भारतवर्षामध्ये होत असतात, ग्रामीणचे खेळाडू स्पेशली त्या स्पर्धांमध्ये आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात. विश्वजित ठाकूर मोठ्या असेल, आकाश तारेकर असतील, त्यानंतर आपण पाहतोय की केतन असतील, असे भरपूर सारे खेळाडू आहेत जे मात्र ग्रामीण मधून बिलॉंग करतात आणि जे सातत्याने ओपनचं क्रिकेट देखील तेवढंच धाटणीचं खेळतात. लोअर फुल टॉस चेंडू सरळ धाडलाय लॉंग ऑनच्या दिशेने, हाय आणि हँडसम. 6 धावांसाठी येतोय हा अप्रतिम असा षटकार.
फलंदाज आपण पाहतो की अदनानच्या बॅटिंगमधून आता मात्र सुरुवात झाली आहे. जातोय आणि आवश्यकता देखील असेल. सिंगल डबलचं क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हे स्कोर कार्डवरती निश्चित स्वरूपाने गरजेचं आहे, परंतु त्याच्या जोडीला जर का एखाद दोन मोठे फटके सातत्याने येत राहिले तर अपेक्षेपेक्षा चांगल्या धावा या धाव फलकावरती बनू शकतात. गोडगाव असू दे किंवा तल्लोजा गाव असू देत, हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये कित्येक तरी वेळामध्ये येतात. एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना एकमेकांना खूप वेळाला पाणी देखील पाजतात. परंतु सकाळ चॅम्पियन कप हे खूप मोठी क्रीडा स्पर्धा आहे, एक खूप मोठी प्रतिभाशाली क्रीडा स्पर्धा आहे आणि अशा स्पर्धेमध्ये जर का आपलं भवितव्य टिकून ठेवायचं असेल तर निश्चित स्वरूपाने 100 आउट ऑफ 100 तुम्हाला योगदान द्यावंच लागेल. आणि त्याच प्रकारचा खेळ कदाचित सुरुवात करतोय की काय तलोजा संघ म्हणावं लागेल. आणि असं म्हणतात ना, पेटीमध्ये आंबा एकमेकांना बघून रंग बदलत असतो, त्याच प्रकारे आता फलंदाज देखील एकमेकांना बघून रंग बदलतात की काय असं म्हणावं लागेल. आतापर्यंत आपण अदनानला ठोका टाकताना पाहिला, परंतु ताहिर देखील रंग बदललाय की काय. परंतु यावेळेस क्रिकेटचा पुस्तकी फटका, कमालीचं टायमिंग, कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरसावतोय, 4 धावांसाठी येतोय. नेत्रदीपक चौकार. होता पाहावं आणि फक्त पाहतच राहावं एवढा चांगला देखना स्ट्रोक इथे मात्र अदनानच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्लासिकल स्ट्रोक म्हणावा लागेल 4 धावांसाठी. अजून एकदा पुन्हा एकदा प्रहार केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला जोपर्यंत गॅदर करेल तोपर्यंत मात्र एक सिंगलने स्ट्राइक रोटेट होतोय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतायत. आघाडीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 22 धावा स्कोर कार्डवरती अंकित करतायत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला या षटकातला. अद्याप देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. रोशन साळुंके थोडेसे मागणे पडलेत. आतापर्यंत 16 धावा त्यांनी खर्च केल्यात. लोअर फुलटो चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला वाडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सरसावतोय, डीप मध्ये सरसावेल. 4 धावांसाठी अजून एक चौकार पाहायला मिळतोय. प्रहार प्रहार प्रहार, हल्ले प्रति हल्ले इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हे षटक महागडं पडलंय. हे षटक तलोजा संघासाठी सुखदायी ठरलंय आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की टोटल स्कोर जाऊन थांबतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 26 धावा. कुठल्याही प्रकारचा फलंदाज इथे बाद नाहीये. मला असं वाटलं होतं की त्याच पाऊल खुणांवरती पाऊल टाकत रोशन देखील कमालीचा मारा करतात की काय, परंतु फलंदाजांनी हात खुले खेळलेत. आता बेभान झालेत आणि सुटून पडलेत विरोधकांवरती. 20 धावा मागील षटकामध्ये कुठून काढल्या गेल्यात. ताहिर आणि अदनान दोन्ही फलंदाज कमालीचं योगदान देत आहेत. एक चांगली पार्टनरशिप, एक भक्कम पार्टनरशिप स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्युत्तरादाखल आता मात्र आपण पाहतो की विरोधकांना कुठेतरी डोकं खाजवण्यासाठी भाग पाडले की काय म्हणावं लागेल. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज, जो मात्र पहिल्या षटकामध्ये अतिशय चिंगूस ठरला होता, त्या गोलंदाजाला पुन्हा एकदा आणलं गेलंय. अर्थातच संदेश बॉलिंग मार्कवरती. व्यक्ती कोट्यातील दुसरं तर सांघिक कोट्यातील तिसरं षटक. पंचांच्या उजव्या एष्टीकडून मारा करतील. लेफ्ट ओव्हर द विकेट हा मारा मात्र केला जाईल. पुढील येणारा सामना विनंती असेल जय हनुमान डायगर आणि त्याचबरोबर सायरा 11 गावदेवी यायचं आपण. काकडवाल, सायरा 11 काकडवाल. मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी. पुढे येणारा सामना आणि इथे मात्र आपण पाहतोय की ताकदीचा स्ट्रोक काय असतो ना, इथे मात्र आपण ती पाहायला मिळेल. षटकार ठोकलाय 6 धावांसाठी. संदेश
खोलात टाकला होता सरळ बॅटीने, कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची फलंदाजी चालली आहे, ज्या प्रकारचे स्ट्रोक इथे मात्र ताहिरच्या बॅटीमधून खेळले जात आहेत. कमालीचं टायमिंग, कमालीची फटकेबाजी चालली आहे. मैदानाच्या चौफेर इथे मात्र तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. खूप कमी वेळेला असं पाहायला मिळतं की जे शारीरिकदृष्ट्या भरभक्कम शरीरयष्टीचे असतात ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने गोल फिरत नाही, परंतु त्याच्यावरती प्रत्युत्तर दिले ताहिरने. यावेळेस जागा बनवली, कमालीचा फटका, सुंदर देखणं टायमिंग, चेंडू आकाशगंगेमध्ये फरार. 6 धावांसाठी येतोय नेत्रदीपक षटकार. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. एकीकडे आपण पाहतोय ताहिर यांना, दुसरीकडे आपण पाहतोय अदनान यांना. दोन्ही फलंदाज बेभान झालेत. रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक इथे मात्र गरज होती का? गरज होती का? गरज होती का? सरळ बॅटीने खूप चांगले स्ट्रोक येत होते. चुकीचा नाहक प्रयत्न, आणि हा प्रयत्न मात्र अंगाशी येतोय. फलंदाज इथे मात्र बाद होईल अदनान. चांगला कॅच कंप्लीट केलाय. इनफॉर्म फलंदाज अदनानला मात्र तंबूचा रस्ता दाखवत असताना एक जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आनंदाची लाट आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या चंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, ज्या पाठीराख्यांचे अक्षरशः श्वास थांबले होते ते श्वास पुन्हा एकदा सुरू झालेत की काय म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू होतोय. संदेश पुन्हा एकदा कमबॅक करतायत. ज्या संदेशवरती आपण पाहतो की ताहिर तुटून पडला होता, अदनान तुटून पडला होता. तो संदेश आता मात्र पूर्णपणे स्वतःला थोडासा मोकळा करतोय, सुटकेचा निश्वास घेतोय आणि कमबॅक देखील करून दाखवतोय. धावसंख्या 33च्या घरामध्ये स्थिरावलेली, माफ करा 39. टीडी 39 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक, मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय. 39 धावा आल्या, 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद होणारा फलंदाज अदनान, ज्यांनी मात्र तब्बल 12 धावांचं योगदान स्कोर कार्ड वरती दिलं. यशस्वी षटक राहिलं असं म्हणावं लागेल संदेशाचं. पहिल्या स्पेल मध्ये त्यांचा पहिला स्पेल मधला पहिलं षटक आपण जर का सांगायचं म्हणलं संदेशांचं, जिथं मात्र त्यांनी 6 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये संघनायकाने पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दर्शवला. 13 धावा खर्च करत असताना एक महत्वपूर्ण फलंदाज अर्थात आघाडीचा अदनान, जो थोडासा डोकेदुखी बनत होता, त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. आणि परिणामादाखल जर का सांगायचं म्हणलं तर या षटकामध्ये पुन्हा एकदा स्वप्न सजवले गेलेत की काय म्हणावं लागेल. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 39 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत. अशीच काही कहाणी राहिली आहे, एक वेगळी आख्यायिका राहिली आहे 12व्या खेळाडूंची. अगदी आता सध्याच्या घडीला जे मोठमोठे स्टार खेळाडू टेनिस पटलावरती एक वेगळं अधिराज्य गाजवत आहेत, ते देखील एकेकाळचे 12वे खेळाडू होते. आणि असंच देखील आपल्या समोर जुडल्या गेलेत. कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये या खेळाडूची देखील महती जर का सुवर्ण अक्षरे टेनिस पटलावरती लिहिली गेली तर त्याच्यामध्ये मी तर म्हणेल की एक वेगळा विवाद नकोय. असंच वेलकम असेल तुझं तर घेऊन जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिवशीने, जिथे मात्र आपण पाहतोय 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 39 धाव फलकावरती आलेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय प्रीतम पाटील. स्ट्राईक वरती आपण पाहतोय ताहिर,
जो मात्र खूप चांगल्या पद्धतीने किल्ला लढवतो आपल्या टीमसाठी. चेंडूला इथं मात्र लिव्ह केले गेले. पंचांचा इशारा इथं मात्र व्हाईट बॉलचा येतोय. अवंतराच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव जरूर अंकित होते आणि हलक्या हाताने इथे मात्र धाव फलक थोडंसं पुढे जाते. बघा ताहिर ज्या प्रकारची इनिंग तो बिल्ड करतोय, ज्या प्रकारे तो भागीदारी बिल्ड करतोय, स्कोर कार्ड वरती ज्या प्रकारे तो धावा गोळा करतोय, मी तर एवढंच म्हणेल की सेन्सिबल क्रिकेट काय असतं ना, एक संयमी क्रिकेट, एक इम्पॉर्टंट खेळी आज तो मात्र साकारतोय. अगदी समोरून अगदी समोरून अगदी समोरून नाकावरती टिचून चेंडू मात्र डॉट केलाय की काय असं म्हणावं लागेल. ज्या झोन मध्ये हा फलंदाज सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करत होता त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अगदी बॅटीच्या समोरून हलकासा काटा बदलतोय, थेट जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि प्रीतम देखील सांगतायत हो मी देखील सज्ज आहे. पहिला चेंडू अवंतर होता. अकुटप्याचा चेंडू यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाणार कुठे, ताकद कमी पडले की काय असं म्हणावं लागेल. चेंडू सरळ पोहोचतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. ताहिर जो सर्वात मोठा अडथळा इथे डोळ्याच्या समोर बनू पाहत होता गावदेवी घोट या संघासाठी, तो अडसर आता मात्र दूर केलाय गोलंदाज प्रीतम पाटील यांनी. आपण पाहतो की गोलंदाजांनी कमबॅक केलाय की काय असं म्हणावं लागेल. गावदेवी घोट संघ काय जबरदस्त कमबॅक करतायत. ज्या वेळेला अदनान बाद झाला तिथून काय म्हणावे लागेल, नजर लागली की काय स्कोर काढला तलोजा संघाला आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय या षटकामध्ये. आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतो की धावसंख्या स्थिरावलेली आहे. मुख्य फलंदाज टीमचा अर्थ ताहिर मात्र बाद झालाय आणि अक्षरशः आपण पाहतो की तंबूमध्ये पूर्णपणे शांततेची लहर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेटू पटेल जे स्वतः आलेत. आय थिंक त्यांच्याच नावाने या संघाने या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवलाय आणि त्या नावाचा हकदार अर्थातच शेटू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. खूप अपेक्षांनी मात्र त्यांच्याकडे पाहिलं जाते. तर बघूयात कितपत धाव फलकावरती ते गोळा करतील. खोला टाकला होता चेंडू, ड्राईव्ह करून काढतायत. मिड ऑफच्या दिशेने चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि या दोन धावांनी मात्र धाव फलक सरसावतोय 43च्या घरामध्ये. थोडंसं आता शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या षटकानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारची तोडफोड फलंदाजी चाललेली, ज्या प्रकारची आतिषबाजी चाललेली, ज्या प्रकारे वर्षाव होत होता चौकारांचा, तो वर्षाव कुठे ते थांबलाय की काय असं म्हणावं लागेल. आणि याच्या मागचं खरं कारण काय असेल तर ते म्हणजे अदनानची विकेट संदेशने टिपली. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळत असताना मात्र थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये धनेशने कॅच कंप्लीट केला अदनानचा आणि तिथून काहीतरी म्हणावे लागेल उतरती कळा स्कोर काढला लागली की काय म्हणावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये प्रीतम यांनी देखील ताहिर यांना बाद केलं आणि अक्षरशः आपण पाहतो की अंकुश लागला स्कोर कार्ड वरती. खोला टाकला होता चेंडू, खोदून जरूर काढलाय कव्हरच्या दिशेने. फ्लाइंग स्ट्रोक खेळतायत, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. बॅकअप बघा, 4 खेळाडू इथे मात्र बॅकअप देण्यासाठी आलेत. ही स्पेशालिटी आहे. तुम्ही जेव्हा रेग्युलर क्रिकेट खेळता, जेव्हा तुम्ही दर्जेदार क्रिकेट खेळता, तुम्ही एक चांगल्या स्तरावरचं क्रिकेट खेळता आणि तुम्ही स्पेशली तुम्ही जेव्हा एकत्रित येऊन प्रॅक्टिस करतात तर या गोष्टी स्वाभाविक आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतो काय काही ठिकाणी थ्रो दिला की गोलंदाजाच्या पाठी, किपरच्या पाठी कोण बॅकअपला जातंय हे माहिती देखील नसतं. परंतु इथं मात्र आपण पाहतो की गावदेवी घोट संघाचे तब्बल 4 खेळाडू हे बॅकअपला आले एका चेंडूला पकडण्यासाठी. तर ही समय सूचकता, हे योगदान प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित असतं आणि ज्या वेळेला तुम्ही या गोष्टी सर्व आपल्या टीमच्या माध्यमातून बांधता त्यावेळेलाच आपण पाहतो की मोठं क्रिकेट अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 45 धावा स्कोर कार्ड वरती, 2 फलंदाज बाद झालेत. 4 षटकांचा होतो खेळ समाप्त. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि मी तर एवढंच म्हणेन की गोलंदाजांनी कमबॅक केलाय. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्या वेगाने धावा वाहत होत्या मला तर असं वाटलं की धावसंख्येचा महापूर येतो की काय. परंतु संदेश द मॅन विथ द गोल्डन आर्म पहिली विकेट टिपली आणि तिथून मात्र आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावलं गेलंय. तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अर्चित पाटील. नवीन प्रस्तुती 45 सडपातळ शरीर यष्टीचा लांबलचक रनअप असलेला हा गोलंदाज. 15 ते 20 पावलांची त्याची धाव असणार आणि इथे मात्र आपण पाहतोय की फार एंडकडून गोलंदाजी करतील. स्ट्राइक वरती आपण पाहतोय शेटू पटेल स्वतः सज्ज.
कुठल्या प्रकारे मोठा फटका त्यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाला नाहीये. शेवटचा या निर्णायक षटकामध्ये काय करतील? हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकललं गेले. फ्लिक विथ द रिस्ट. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरसावतो. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी वेगाने कॉल दिला गेलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. बघा शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचा मारा इथे मात्र केला जातोय. परंतु या स्लॉग ओव्हरच्या माऱ्याचा फायदा त्या प्रकारे केला जाणार का? सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट म्हणलं तर अगदी पहिल्या षटकापासून स्लॉग ओव्हर म्हणतात की काय असं म्हणावं लागेल. कारण की षटकाला सुरुवात होते तिथूनच धूमधडाक आपल्याला पाहायला मिळतो, तोडफोड आपल्याला पाहायला मिळते. परंतु हे शेवटचं षटक काय घडेल? चेंडू थोडासा जुना झालाय. खोलात टाकला होता चेंडू वेगाने, प्रचंड वेगाने, वेग 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 प्रचंड वेग इथं आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलंय वेगाने फलंदाजाला. नवोदित चेहरा अर्चित पाटील याला मात्र संधी दिली गेले शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी. चेंडू थोडासा जुना झालाय, थोडंसं प्रेशर असतं गोलंदाजावरती कारण की चेंडू जुना झालेला असतो. हे सिक्सरचे बॉल आहेत, मिडल करा, बाकीचं काम चेंडू करा. आणि हो यस, मिडल केला गेलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी शेटू पटेल यांच्या बॅटिंगमधून येतोय. दणदणीत चौकार. अर्धशतक पूर्ण केलं जातं. 51 धावा धावफलकावरती आल्यात आणि तलोजा संघ मात्र जाऊन पोहोचतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 वरती. 3 बॉल झालेत. हवेमध्ये खेळलाय जरूर. इथे मात्र आपण पाहतोय अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारा फटका. जय शेटू इथे शांत होते, ते मात्र रुद्र रूप धारण करतायत. सलग बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पार येतोय दणदणीत षटकार. चर्चित नाही हो सकता. आणि आता मात्र चर्चा चालली आहे शेटू यांची, कारण की जे शेटू सातत्याने इथे काही चेंडून आधी मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करण्यासाठी अक्षरशः आपण पाहतो नाकी 9 झाले होते, प्रयत्नांवरती प्रयत्न करत होते, जे कुठेतरी शांत होते ते आता मात्र कुठेतरी रुद्ररूप धारण करतात की काय. 2 मोठे फटके, धावफलकाला कलाटणी, 57 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातला. सिंगल जरूर कलेक्ट केली जाते. दुसरीसाठी कॉल आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. 58 धावा धावफलकावरती आल्यात. 59 धावांचं लक्ष इथं मात्र ठेवलं गेलंय आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा.
तर दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आहेत, तर विनंती करेन मी आयोजकांना की आपण टॉस साठी यायचंय. मी उदयजी पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते इथे मात्र आपण टॉस करायचा आहे. SK साऊंड सर्व्हिसचे प्रोप्रायटर उदयजी पवार यांच्या शुभहस्ते इथे मात्र टॉस केला जातोय. काकडवाल टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर टायगर टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर कॉल कुणाचा असेल? टायगरचा इथे मात्र कॉल असेल. हेड आणि टेल दोनच कॉल असतील. तर हेड इज अ कॉल आणि इथे हेड आलाय, छापा आलाय. तर थांबायचंय आपण. काय निर्णय असेल तुमचा? निर्णय मी पेंडिंग ठेवतो, एक 5 मिनिटात सांगतो कमिटीकडे जाऊन. तर ऑल द बेस्ट दोन्ही टीमला देऊयात आणि थँक्यू सो मच उदयजी पवार साहेब, आपण मात्र आमच्या समेत जुडलात. थँक्यू सो मच. तर बघा, एक विनंती असेल, तुम्ही एक उच्चतम दर्जाचं क्रिकेट खेळतायत आणि सातत्याने तुम्ही वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा देखील आवर्जून खेळता आणि ज्यावेळेला तुमचा कॅप्टन कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉस साठी येतो त्यावेळेला उराशी एक चंग बांधून या. जर टॉस जिंकलो तर आमचा निर्णय हा असेल, हा घाट तुम्ही मनाला बांधून या, कारण की एक मोठ्या दर्जाचं तुम्ही क्रिकेट खेळतायत आणि या व्यासपीठावरतून या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही असे जर का कॉल देत असाल तर हे थोडेसे आम्हाला आवडणारे नसतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिथे मात्र जयेश भोसले सर आपली आतुरतेने वाट पाहत आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. गावदेवी घोट आणि या संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चालू असताना सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला शेट्टीलबंद तळोजा आणि त्याच्या अगेन्स्ट गावदेवी घोट या दोन संघांदरम्यानची लढत. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन कप 2025 आपण पाहत आहोत. महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचं दैनिक म्हणून सकाळकडे आवर्जून पाहिलं जातं आणि खरं तर आपण पाहिलं ना तर 1932 ला या सकाळ दैनिकाची स्थापना देखील होत असताना पाहायला मिळाली होती. चला, टॉस झाला. टॉस जिंकलेल्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो आहे. 1932 साली 1 जानेवारी 1932 साली आदरणीय डॉक्टर NB परुळेकर साहेब यांनी संस्थापक आणि स्थापना सकाळ वृत्तपत्राची केलेली पाहायला मिळाली होती. अगदी पत्रकारितेमध्ये निर्भीडता सातत्याने या सकाळची पाहायला मिळते. या मैदानाच्या आतमध्ये वळीयात सामन्याला होते. सुरुवात पहिलं षटक फैसल गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना फैसल पटेल स्ट्राईक एंड मध्ये बॅटर अनिकेत पाहायला मिळतोय. पहिला बॉल पॉइंटला केला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगल इथून कंप्लीट करण्यात येईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. युवा संघाचा रायगडच्या युवा संघाचा कर्णधार बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती रोशनला आपण पाहत आहोत. रोशन साळुंखे जिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती धाव बनली ती 1:59 करायचा आहे पाठलाग. पुढचा बॉल गोलंदाजावर विकेटने वेगाने गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल ऑन ड्राय केलाय. गॅप मोठा आहे, होणार नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील 4 अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन्हीही संघ एकाच बेल्ट मधील आहेत, परंतु दोन्ही संघ नाईटचे यशस्वी आयोजक म्हणूनही पाहिलं जातं. तळोजे गावाची नाईटची स्पर्धा, घोड गावाची नाईटची स्पर्धा नेहमी चर्चेचे विषय राहायची. 5 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या अशीच्या बाहेर इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. रोशन साळुंके चांगले स्ट्रोक त्याने अटेम्प्ट केलेत. इंटेन्शन क्लिअर आहेत त्याचे. खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशी. आक्रमकता धारण करूनच तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या बॅटला नेहमी लढा असतो धावांचा. मोठी फटकेबाजी करण्यासाठी तो जाणला जातो. सिंगल घेतली, 6 बनल्यात. पुढचा बॉल यावेळेला पिशोटा पनिश केलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. आला तो चौकार. थँक्यू. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर उसळी घेणाऱ्या बॉलवरती जागा बनवली
आणि तदनंतर अनिकेत मडवीच्या बॅटमधून चौकार. यावेळेला ऑन साइडला केला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर झाली का पाहणं गरजेचं आहे. कॅश ऑफ हाताची ओंजळ बनवून चालला होता. हा कॅच पकडण्यासाठी क्षेत्ररक्षकाने मोदकाचा साचाच बनवला होता, परंतु त्या साच्यामध्ये बॉल आलाच नाही. ऍक्शन रिप्ले पहा, तो आधीच हात घेऊन आला होता, ओंजळ बनवण्यात आला, परंतु कॅच हातामध्ये आलेली नाहीये. मागील मॅच मध्ये अशा रीतीचा झेल सूरज पाटीलने टिपला होता. फैसल पटेल हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, ते एक्झॅक्टली काय करतोय, शरीरापासून दूर कॅचेस टिपण्याचे प्रयत्न इथे पाहायला मिळाले. कॅच ड्रॉप झाली, जीवदान मिळाले आणि ते वरदान साबित होईल का. अनिकेत मडवी चौका ठोकला, तदनंतर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, कॅच ड्रॉप झाली, जीवदान त्याला मिळालं. पुढचा बॉल लोअर फुल टोस एक्सा कव्हरला, एक्सऑर्डिनरी स्ट्रोक, डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतात 4. हा आता चौकार. चोवीस चेंडू आणि आता मात्र 43 ची आवश्यकता आहे. 59चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, 16 रन्स ऑन दी बोर्ड. जीवदान मिळाला अनिकेतला आणि काय फटका त्याने खेचला. पुढच्याच बॉलवरती खणखणी चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय, मोठं लक्ष उभं करण्यात आलं होतं. 59चा पाठलाग करायचा होता आणि सध्या परिस्थितीमध्ये 16 बनलेले पाहायला मिळाले. 24 बॉल आणि 43 ची गरज. 24 चेंडू आणि 43 ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये फेरबदल. इरबाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. इरबाज पटेल यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. 16 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. यष्टांच्या पाठीमागे खर तर स्वतः संघाचे संघमालक पाहायला मिळतात आणि अगदी त्यांच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण इथे सजवलं जात असताना पाहायला मिळतं. शेटू 11 तळोजा, शेटू पटेल यांना आपण यष्टांच्या पाठीमागे पाहत आहोत. 16-0. पुढचा बॉल हाफ रॅकेट बॉल ऑन साइडला खेळला, पुल केला आणि तो होतोय पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. थँक्यू. षटकार आलाय रोशन साळुंकेच्या बॅटमधून. 3 बॉल 11 वरती, तो नॉट आउट. आडव्या बॅटने पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रोशन साळुंकेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. चौकार येत असताना पाहायला मिळतो. ऑन साइडला 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 26 ऑन दी बोर्ड. रन चेसला सुरुवात झाली. एक मोठं टार्गेट इथे पाहायला मिळालं. 59चं लक्ष आहे, परंतु ह्या दोन्ही बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतायत. लोअर फुल बॉल ऑन साइडला, आणखीन एक तडाखा. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार. वरती आहेत. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये यथेच्छ धुलाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आता कसं रोशन साळुंके म्हणतील तसं असंच पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये त्याने मात्र तुटून पडलाय गोलंदाजावरती. 14 धावा 3 बॉल वरती चालत, 30 तर बनल्यात. पुढचा चेंडू, आणखीन एक फटका इथे फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जजमेंट चांगला आहे, चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि झेल इथे टिपण्यात आला. धक्का क्रमांक पहिला. रोशन साळुंके इथे बाद, मोठी मासळी जायला.
वरती जो षटकार ठोकला होता त्याने यशांच्या मागे जाऊन त्याच्या बॅटमधून षटकार निघाला, परंतु त्याच वेळेला त्याचा अतिरिक्त खेळाडू कॅच पकडण्यासाठी पुढे आला आणि ती गोष्ट जे काही घडल्या ना त्याही आठवणीत राहते. 20 बॉल आणि 29ची गरज. पुढचा चेंडू ऑन साइडला गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत ना, शॉट फाईन लेगला. रन्स मिळते ती केवळ एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. सुरुवात दमदार, शानदार, दर्जेदार इथे झालेली पाहायला मिळाली आणि याच जोरावरती संघ सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. 19 चेंडू आणि 28 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 31ला 1. पुढचा चेंडू अराउंड विकेटने लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक नाहीये, मोठा गॅप आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना 2 पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 33 बनल्यात. येणारे चेंडू इथून पुढे 12 बॉल, एकंदरीत 18 बॉलचा खेळ शेष राहिलाय आणि 18 बॉल मध्ये केवळ 26 ची आवश्यकता. 33ला 1. येणारे 18 बॉल, 26 ची गरज. एक ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. तेहतीसला 1 फलंदाज बाद झाला. 18 बॉल आणि 26 ची आवश्यकता सामन्यामध्ये आपण पाहत आहोत. ताबिश येते गोलंदाजी मार्क वरती. 18 बॉल 26 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आणखीन एक दैदिप्यमान असा सामना पाहायला मिळतो आहे. खरं तर ऑल इज वेल अशा दर्जाचं आयोजन आपण पाहतोय. सीमारेषा असतील, बाउंड्रीच्या कुशन्स असतील, बाउंड्री लाईन असेल, डगआउट्स असेल, कॅमेरामॅनसाठी स्टँड्स असेल, साईड स्क्रीन असतील. ग्रामीण स्तरावरती खेळाडूंसाठी याहूनही अधिक काय हवं. पुढचा बॉल, खुलातला चेंडू कव्हर पॉइंटला केला. क्षेत्ररक्षक आहे तैनात पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 5 कॅमेऱ्यांची स्पर्धा कव्हर करण्यात येत आहे. याहूनही अधिक सर्वाधिक मोठी बाब ती अर्थातच पीटीसी थेट प्रक्षेपण करत आहे. एसके लायन्स अँड इव्हेंट्स हे मात्र साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. प्रवीणजी अर्जुने सर, प्रशांतजी पुजारी सर यांचा आवाज तुम्ही ऐकता. याहून अधिक काय हवं. उमेशजी भोईर सर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. खुलातला बॉल, बॅटची आतली कडा. इथं मात्र क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतो. एक सिंगल मिळाली आहे. त्याहूनही सर्वाधिक मोठी गोष्ट ही राहिली आहे ना की रायगडामध्ये ज्यांच्या तारखा पाहून स्पर्धा आयोजित करण्यात येतात ते एनआर पॅनल आज एकत्रितपणे कामकाज करत आहे. आज त्याहूनही अधिक सर्वाधिक मोठी गोष्ट काय हवी. रायगड आणि ठाण्याची मॅच जे एक्झिबिशन सामना ज्या पंचांमुळे होतो ते पंच या स्पर्धेला पाहायला मिळाले. आज अनुपस्थित आहेत गणेशजी भाविस्कर. खरं तर चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. 35ला 1 फलंदाज बाद झालाय. विजयासाठी आवश्यकता आहे ते अर्थात येणारे चेंडू राहिले ते 16 बॉल 24 ची आवश्यकता. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बाची लिडिंग एज. धाव मिळतील इथे अवेलेबल आहेत. रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. हा येतो चौकार. संघाची धावसंख्या 39 धावा. 39 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 15 चेंडू आणि 20 लक्ष आता मात्र अगदी सोपं बनलंय. प्रीतम पाटील ऑन साइडला. वॉर स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
14 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. प्रीतम पाटीलचा थाट त्याने गोलंदाजांची वाट लावली आहे. इथे स्विचित करण्याचा प्रयत्न करण्यात आता शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल अवेलेबल होते आणि तिथे अर्जित करण्यात येते. 13 बॉल आणि 13ची गरज. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना इथे पाहायला मिळाली आहे. नेक्स्ट मॅच चला लगेच तयार आहे. जय हनुमान टायगर संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना सायरा 11 गावदेवी काकडवाल या संघाला तुम्ही पाहणार आहात. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला लांब लांब लांब, कदाचित सर्वाधिक लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे येतोय षटकार. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आस्किंग रन रेट आता 3.50 राहिलाय. अनिकेत मडवीने जी काय बॅटिंग केली किंबहुना अगदी त्याच वेळेला रोशन साळुंकेचा थाट पाहायला मिळाला. प्रीतम पाटील मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने स्लॉक स्वीप केले, कट केले, कबरला चांगले स्ट्रोक केले. याच कारणास्तव धावांचा रती प्रसण्यात आला. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल. येणारे 11 चेंडू आणि केवळ 7 धाव संख्येची आवश्यकता राहिली आहे. चला नेक्स्ट मॅच तयार राहा. दोन्ही संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. 52-1 विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती अर्थातच 11 चेंडू आणि 7 धाव संख्येची गरज. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल टिपलाय. धक्का क्रमांक 2. फलंदाज इथे होतोय प्रीतम पाटील बाद. मिळाला टायगर संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही पाहणार आहात जिथे गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज. पुढचा बॉल साद खान हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळला. सिंगल कंप्लीट होईल. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 6ची आवश्यकता राहिली आहे. क्षणोक्षणी ह्या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाचं वर्चस्व आणि पारड जड होत असताना पाहायला मिळालं. कुठेही गोलंदाजी करणाऱ्या संघाला संधी दिली नाही मॅच मध्ये परत फिरण्याची किंवा मोमेंटम शिफ्ट होलं दिला नाही. चांगली बॅटिंग झाली. रोशन साळुंके बाद झाला जरूर, परंतु मॅच मध्ये कुठेही धावा थांबलेल्या नाही आहेत. मॅच फिनिश. सामना संपवला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. अनिकेत मडवीच्या बॅटमधून षटकार येत असताना हा सामना इथे त्याने लीलया जिंकून दिला. संघाला 8 विकेट राखत असताना गावदेवी घोट संघ विजेता. वो हसीना वो नीलम परी